आता त्याच्यामध्ये काही वेगळा भार टाकणे पण बैठक लावणे त्याला मंजुरीपर्यंत नेणे ही जबाबदारी माझी राहील। यालाही आपल्या ज्या पैसा ज्याला लागणार आहे ज्याला निधी लागणार आहे त्यासाठी आता कॅबिनेट होणं त्याच्यामध्ये मंजुरीपर्यंत नेणं हे ठीक आहे, परंतु अधिवेशन कोणताही या सरकारचा आता पुढचा होणार नाही। पुढचं अधिवेशन नवीन सरकारचा येईल आणि मला गॅरंटी आहे की नवीन सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच राहतील आणि ते न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये 43 वर्ष मला राजकारणामध्ये झाले, ग्रामपंचायत पासून तर नगरपालिकेपासून विधानसभा विधान परिषद राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अनेक सत्ता पाहिल्या, पण त्या सत्तामध्ये सदुपयोग करणारा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आणि शेतकरी शेतमजुरापासून तर अधिकारी कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना न्याय देण्याचा काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात। यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही। मी जे पाहिलेलं राजकारण मी जे पाहिलेले निर्णय इतके गतिमान निर्णय कोणत्याही कार्यकाळामध्ये या 2.25 वर्षामध्ये जे झाले हे कधीही 50 वर्षामध्ये झाले नाही। जे जे काही या 5 वर्षामध्ये मधले घडलं कोणीही तुम्हाला विरोधी दिसला नाही, कोण सत्तेमध्ये कोण विरोधमध्ये याही कळणार नाही। जितके निवडून आले पुरे सत्तेमध्ये आले, तुम्ही पहा जितके निवडून आले कोणत्याही पक्षाचा असेल तो सत्ताधारी म्हणूनच रिकाय। आता मला वाटतं ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील त्यावेळेस कोण सत्ताधारी आहे कोण विरोधी आहे तुम्हालाही समजणार नाही। दोघंही पहिले 3 पक्षामध्येही मी होतो, आता 3 पक्षामध्ये मी आहे। माझं नावच सत्तार आहे, सत्ताच राहते। कोणी मंत्री असो कोणी मुख्यमंत्री असो सत्ता कोणाची येऊ सत्ता पक्का। त्यामध्ये तुमचं योगदान फार महत्वाचं आहे, कारण की गावामधली कनेक्टिव्हिटी पाहिली तर मला असं वाटत नाही की MSCB शिवाय दुसऱ्या कोणत्याही माणसाची गरज गावामध्ये एखादी नसली तर तो दखून जातो, परंतु 2 तास लाईट नसलं मच्छरने डंक मारला लगेच तुमची आठवण येते। तात्काळ डीपी गेली असेल जळाली असेल फ्यूज जळाला असेल किंवा तांत्रिक काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड आला असेल ते सर्व सुधारण्याचं काम तुम्हीच करतात। तुमची क्वांटिटी किती आहे हे मी बोलणार नाही, पण क्वालिटी कशी आहे हे निश्चित मी बोलणार, कारण की हे ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये अनेक वेळेस तो लाईनमन पासून तर ऑपरेटर पर्यंत कामगारापासून खाली सर्व लोकांना काम करताना पाहतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो, त्यानंतर अधिकाऱ्यांची चर्चा करतो, त्या अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांची करतो। हे प्रत्येक वेळेस गेल्या वेळेस मी प्रकाशगडला गेलो होतो, आपण नव्हते पण त्यावेळेस मी मिटिंग घेतली 4 दिवस किंवा 5 दिवस झाले असं दौड, आणि अजून आमचे बनसोडे आणि बाकीचे जे लोक होते त्यांच्याकडून माझ्या मतदारसंघाची मिटिंग तर मी स्वतः प्रकाशगडवर गेलो। तिथे जाऊन माझ्या तालुक्यामध्ये माझ्या खेड्यामध्ये माझ्या वस्तीमध्ये प्रकाश कसा राहील याची दक्षता घेऊन ते डीपी पासून तर 33 kV पासून तर 132 पर्यंत सर्व चर्चा केली। मला तुमच्या ताकदीचा तुमच्या शक्तीचा तुमच्या कामगारांची संघटनेचा हे सर्व जाणीव आहे, म्हणून संघटना जी असते ते संघटित होऊन लोकांसाठी सर्वसामान्य कामगारांसाठी भांडणारा आमचा झैरुद्दीन भाई तर माझे त्यांचे गेल्या 33-34 वर्षापासून सत्कार 34 वर्ष झाली। म्हणजे मला त्यांनी सरपंच म्हणूनही सत्कार केला, माझा नगराध्यक्ष म्हणूनही सत्कार केला, मी विधान परिषदेचा आमदार म्हणूनही केला, विधानसभेचा केला, राज्यमंत्रीचा केला, कॅबिनेट मंत्रीचा केला, आणि त्यांचा असा अर्जन असतं कधी कार्यक्रम। मी होतो जिल्हा परिषदेची आढावा मीटिंग घेत होतो, लाडली बहिणीची कलेक्टर कमिशनर वगैरे CO सर्व अधिकारी होते, ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत रुक्मिणी हॉलमध्ये आमचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही 11:30-12 वाजेच्या दरम्यान या। तिथपर्यंत आमचा कार्यक्रम रेग्युलर दिलेला होता, परंतु आता झैरुद्दीन भाई संघटनेला बोलून 2-4-5 हजार मतं तर सहज खराब करू शकते याची जाणीव आहे मला त्याची जाणीव आहे, म्हणून त्यांच्या आदेशाचा पालन करून मी आपल्याकडे लेट आलो त्याबद्दल क्षमा मागल। मला रेग्युलर कार्यक्रम गंगापूर वैजापूरला असल्या कारणाने मला आपण जाण्याची परवानगी देईल। तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मी काही या ठिकाणी मंत्री पालकमंत्री म्हणून बोलत नाही, पण प्रत्येक माणसाच्या अडीअडचणी वेगळ्या असतात।
मी एक कार्यकर्ता आहे, मला त्याची जाणीव आहे. गेल्या 43 वर्षापासून मी राजकारणामध्ये सातत्याने सत्तेमध्ये आहे. त्याचा कुठेतरी खारीचा वाटा तुम्हाला ज्या ठिकाणी मदत म्हणून माझी लागल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सर्व इथे आलेले संघटनेचे पदाधिकारी असतील, त्या संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी असतील किंवा ऑपरेटर असतील, तांत्रिकदृष्ट्या एखादा नाव मी कमी जास्त घेतला असला तर सर्व सन्मान्य जे आलेले इथे या हॉलमधल्या सर्व माणसाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचण कोणतीही वाचो त्या ठिकाणी तुमचा परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्या सेवा करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी देतो. आणि परत एकदा सन्माननीय जयरुद्दीन भाई यांनी जे आज आपण पाहतो का 1 लाख कर्मचारी यांच्या पेन्शनाचा विषय अनेक वेळेस मार्गी लागण्यास आमचे दुसऱ्या ज्या कर्मचारी होते त्यांचा आम्ही आता तत्वतः मान्यता दिलेली आहे, तुमची राहिलेली आहे याच्याबद्दलही करू. शेवटी सरकार तुमचंच आहे. तुम्ही जे वस्तू कर भरतात जीएसटी त्याच्याकडून पैसा जमा होतो आणि ते तुम्हालाच द्यावं लागतं. एखादा माणूस मोटरसायकलला किक मारला 100 रुपयाचा पेट्रोल भरतो किंवा 100 रुपयाचा डिझेल भरतो, त्याला 50 रुपये आमचा टॅक्स असतो. तो टॅक्स तिजोरीमध्ये येतो आणि तुम्हाला तुमचाच द्यायचा आहे आमच्याकडून. आणि त्यामध्ये तुमचा या संघटनेचा सिंहाचा वाटा ग्राम पातळीवर असेल, शहरामध्ये असेल, वाडी वस्ती तांड्यावर काम करण्याचा जो अनुभव आहे त्याचा सरकारला निश्चित फायदा मिळतो. हे मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करत आणि 2 तारखेला तुमचे 4 पदाधिकाऱ्यांची मीटिंग तत्वतः साहेबांसोबत चर्चा करण्यासाठी ठेवल. आणि मुंबईचे असो का ठाण्याची असो, तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा कार्यक्रम घेणार आहे तुमच्या संघटनेचा त्यासाठी दोघांनाही निमंत्रित करून आणणं. मलाही यांनी सांगितलं की तुम्हालाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल, म्हणून म्हणजे माझी आठवण त्यांनी केली. आता ती बुकिंग करण्यासाठी केली का मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदयाला निमंत्रित करण्यासाठी मला निमंत्रण मिळालं. अनेक कारण असू शकतात. शेवटी त्यांना माहित आहे कुठलचा कनेक्शन कुठं करायचं, फेस मधून कोणता फेस कोणाला जोडायचं, कोणाचा आउट करायचं, कुठं ठीक होईल नाही, कुठं ओव्हरलोड होत असेल, कुठं काय करायचं हे सर्व तुमच्या हातामध्ये असतं. तुम्हाला जे माहित असतं ते दुसऱ्याला कोणाला माहित नसतं. म्हणून ज्याला माहित असतं त्याच्या ज्या थोडा बहुत खालीचा वाटा का होत नाही त्याच्यामध्ये मदत करण्याचा काम मी निश्चित करत. आदाब, सलाम, राम राम, जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार